तर काल जे आपण पाहिलं होतं पहिल्या क्लासमध्ये, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण 4 गोष्टी मिळून कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे. सर्वात जो पहिला पार्ट आहे याच्यामध्ये काय असतात, भाग प्रस्ताविका आहे, एक काय आहे सरनामा आहे, त्याला म्हणतो आपण घटनेची स्टार्टिंग प्रस्ताविका, पहिलं पेज, पुस्तकाचं पहिलं पेज. त्यानंतर आपण काय पाहिले होते, भाग, एकूण भाग पाहिले होते 22 भाग होते स्टार्टिंगला, नंतर झाले ते 25 झाले. त्यानंतर आपण पाहिले कलमे, पहिले स्टार्टिंगला कलमे होते 395, आता 470 पेक्षा जास्त. आणि एक परिशिष्ट किंवा अनुसूची किंवा शेड्यूल म्हणतो, तर हे आहे 8 होते आणि 12 झाले. तर हे मी लास्टला सांगणार आहे 8 आणि 12, म्हणजे हा पार्ट तुमचा कम्प्लीट करून देतो. पण आता आपण आज काय पाहणार आहे, तर आज आपण पाहणार आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला काय करायचं असतं, बदल करायचे असतात. मग बदल करण्यासाठी एक मीटिंग घेतो आपण, आणि मीटिंग घेतल्यानंतर ही गोष्ट चांगली आहे तर हे आपल्या पुस्तकात टाकतो घरातल्या, बरोबर आहे, हे वाईट आहे तर हे काढून टाकतो. मग ते वाईट आणि चांगली गोष्ट काढण्यासाठी जे मीटिंग घेतात त्यामध्ये आपल्या घरातलेच लोक राहतात, बरोबर आहे. आपण बोलावतो का, बाजूच्याला बोलवतो का, नाही इकडचं आहे रे बाबा, नाही. मग आपल्या घरातले म्हणजे कोण, समजा तुमचं घर आहे तर तुमच्या घरामधले तुमचे काकाचं घर, तुमच्या मोठ्या बाबाचं घर, बरोबर आहे, कारण की तुमच्या फॅमिलीतलं राहील ना ते, दुसऱ्या फॅमिलीतले बोलवणार का तुम्ही, नाही. मग जर आपण जसं आपल्या फॅमिलीमध्ये चेंजेस करायचे असले तर आपल्या फॅमिली मेंबरला बोलावतो, तसं भारतामध्ये चेंजेस करायचे असेल तर भारतातल्या राज्यांना बोलावं लागेल ना आपल्याला. कोण हे पाकिस्तानला बोलवता का? नाही बोलू शकत. बांगलादेशला बोलवू शकतो का? नाही. म्हणजे आपल्याला बोलवायचं असेल कोणाला बोलावं लागेल, मग भारतातल्या राज्यातला. मग आता सगळेजण चालता का तिथं, कुठं दिल्लीमध्ये संसदेत नाही. मग आपण काय केलेलं आहे, एक निवडणूक नावाचं एक माध्यम सुरू केलं, इलेक्शन. आणि इलेक्शन नंतर आपण काय करतो, आपले काही प्रतिनिधी तिथं ठेवतो आणि त्या प्रतिनिधींना म्हणतो तुम्ही जा आमच्या बिहाफवर, म्हणजे आमच्या हाफवर जा तिथे, आला का लक्षात. आणि आम्ही सांगतो तेवढं काम करून या. म्हणजे जेवढे मंत्री आहे, जे खासदार आहे, जे आमदार आहे वगैरे वगैरे, हे सर्व आपले कोण असतात, नौकर असतात. समजलं का. आपण त्यांना निवडून देतो आणि त्यांनी आपलं काम करायचं आहे, पण उलट काम आहे, तर ते एकदा निवडून आले की आपण त्यांच्या नौकर होतो, ते वेगळी गोष्ट. ओके. तर आता आपण समजून घेऊ संसद टॉपिक आणि कशा प्रकारे लोक इथे निवडले जातात. निवडले म्हणजे मी पूर्ण बॅकग्राऊंड सांगणार, कारण की मला घटना दुरुस्ती टॉपिकवर पोहोचायचं, म्हणून मला हा टॉपिक घेणं गरजेचं आहे. तर कशा प्रकारे हे होते, तर बघा आपल्या भारतामध्ये एकूण किती राज्य आहे माहिती सर्वांना. हा, स्टेट, एकूण स्टेट आहे, ठीक आहे, एकूण स्टेट आहे 28. स्टेट आहे 28 आणि एकूण युटी, युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश आहे 8. हे सर्वांना माहिती आहे, हे 8 राज्य आहे, 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. इथे मी आता तुम्हाला वन बाय वन सांगतो. तर एक लक्षात घ्या, आपल्या भारताची जी संसद आहे, पार्लमेंट ज्याला म्हणतो, आपल्या भारताची काय संसद, ज्याला काय म्हणतो आपण पार्लमेंट, ते असते दिल्ली येथे. तर हे जे दिसून आलं दिल्ली, ह्या दिल्ली येथे, मी रेड पेन काढतो, ह्या दिल्ली येथे आपल्या भारताची काय आहे, संसद आहे. तर इथे मी तुम्हाला संसद दाखवतो, ठीक आहे. इथे काय आहे, संसद आहे. संसद, संसदला इंग्लिशमध्ये म्हणतात पार्लमेंट. काय म्हणतात, पार्लमेंट. आता ही संसद जी आहे 3 जणांमिळून बनलेली आहे. किती जणांमिळून बनलेली आहे बोला, 3 जणांमिळून. मग हे 3 जण कोणते, तर भारताचा एक असतो राष्ट्रपती, हा झाला राष्ट्रपती, आणि याच्या अंतर्गत 2 घरं असतात. किती घरं असतात, हा, पहिले मी राज्यसभा काढतो, ठीक आहे. आता आपण या साईडला प्रत्येक वेळेस राज्यसभा काढत जाऊ, एक डिसाइडच करून घेऊ, राज्यसभा या साईडला काढू. एक आहे राज्यसभा, हे घर आहे एक राज्यसभेचं. आणि दुसरं घर कोणतं आहे आपलं, व्हेरी गुड, दुसरं घर आहे आपलं लोकसभेचं. इथे काढतो मी लोकसभा. व्यवस्थित समजून घ्या, मी तुम्हाला नाही का 100% गॅरंटी देतो, आजच्या सेशन मधून सर्व तुमचं क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार, एक पण तुमचा डाऊट राहणार नाही. पण सर्वांनी जिवंत राहायचं आहे, जिवंत म्हणजे एनर्जेटिक, ताट बसा, है ना, एकदम असं वाटलं पाहिजे चेहऱ्यावर की मी शिकून आलो, तर मजा आली पाहिजे ना मला पण, ठीक आहे. थोडस तुमचे चेहरे स्माइली ठेवा, फेस ऑनलाईन तुमचे पण, तुमचाही चेहरा मला दिसतो, ठीक आहे. हा, तर राज्यसभा आणि लोकसभा, तर हे 2 आपले काय आहे सभा असतात. हे कुठं आहे, दिल्ली. थोडस मी ट्रिक वगैरे थोडं सांगून देतो, म्हणजे पुढे येणारच आहे, सर्व रिपीट होणार. आजचा क्लास नंबर 2 चा आपला. तर बघा, संसद, राज्यसभा, लोकसभा, हे जे कलम आहे ना, हे कलम, हे तर भाग 5 मध्ये येते, आणि भाग 5 मध्ये कलम जे आहे ना, याच्यासाठी लक्षात ठेवा संसदची, हे सरला लक्षात ठेवा. तर एक ट्रिक सांगून देतो, सरला. तर संसदेमध्ये सरला बसली, आणि किती नंबरची शीट माहिती आहे का, 79 नंबरच्या शीटवर. एकच ट्रिक लक्षात ठेवायचे, संसदेमध्ये सरला बसली 79 नंबरच्या सीटवर, 79 नंबरच्या सीट. अरे तुम्ही पिक्चरला गेला ना, मूवी पाहायला थिएटरला, थिएटरमध्ये काय असते, सीट नंबर असते ना तुमचा, 79, 80, 81. तर आपण 79 लक्षात ठेवा, किती नंबरला बसली सरला. हा, मग सरला संसदे बसली मध्ये बसली 79 नंबरच्या सीटवर. बोला किती नंबरच्या देशमुख, हा 79 नंबरच्या, 79, 79 सातावर 9, 79. तर स म्हणजे संसद, संसद आहे 79. र म्हणजे राज्यसभा 80.
आणि ल म्हणजे लोकसभा 81. म्हणजे संसदेची हे पूर्ण कलम आहे 79, राज्यसभेची आहे 80 आणि लोकसभेची आहे 79. हा म्हणजे संसदची तरी तो 79, काही कोणाला प्रॉब्लेम नाही. हे झाली 80 राज्यसभा आणि 81 लोकसभा. मग तुम्ही सांगा राष्ट्रपतीचं काय? हा राष्ट्रपतीची कलम वेगळी आहे. राष्ट्रपतीची कलम आहे 52. राष्ट्रपतीची किती आहे? 52 नंबरची. हे पुढे राष्ट्रपती जेव्हा शिकवेल तेव्हा मी तुम्हाला सांगणार. तर एवढं टेन्शन घेऊ नका, हे सर्व रिपीट होणार आहे. ठीक आहे. तर आता ह्या राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये कशा प्रकारचे लोक बसतात आणि ते कसे असतात त्याच्याबद्दल बघू. तर थोडंसं थांबा का, इथे मी थोडं एक आणखी गोष्ट सांगतो. आता जे 28 राज्य आहे लक्षात घ्या, इथे किती राज्य आहे आपले? हा, हे जे 28 राज्य आहे, जसं हे भारतासाठी संसद आहे तसं या 28 राज्यांसाठी सुद्धा एक असंच मंडळ असते. ते राज्य शासन व्यवस्थेमध्ये आपण पाहणार आहे, ज्यामध्ये जसं महाराष्ट्र आहे तर प्रत्येक राज्यामध्ये जसं 28 राज्य आहे ना, तर प्रत्येक राज्यामध्ये एक घर असते, म्हणजे असते. यातले इथे कधी 2 घरं होते, तिथे एक घर असते. मग ते राज्यासाठीचं घर कोणतं असते बघा. हा बघा, राज्यासाठी तर राज्यासाठी एक राज्याचे राज्यपाल असतात. कोण असतात बोला की? राज्यपाल. आणि राज्यपाल नंतर लक्षात ठेवा एक घर कंपल्सरी असते आणि त्या घराचं नाव आहे विधानसभा. विधानसभा. ठीक आहे, विधानसभा. आणि दुसरं घर जे आहे ना, हे असं काढतो मी, हे असूही शकते नसूही शकते. तर हे आहे विधान परिषद. हे विधान परिषद. आलं लक्षात? पण हे सर्व इकडे आहे का? नाही. म्हणून मी असे 2 भाग नाही केले याचे. हे तर आहे कंपल्सरी, पण हे असूही शकते. मग हे जे आहे विधान परिषद, हे एकूण फक्त 6 राज्यामध्ये. किती राज्यांमध्ये आहे? हा, मग 6 राज्य कोणते कोणते? त्यातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे. दुसरं राज्य आहे तेलंगणा. ठीक आहे. तिसरं राज्य आहे आंध्र प्रदेश. चौथं राज्य आहे कर्नाटक. शॉर्टकट लिहित चालेल ना? हा. 5वं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि 6वं राज्य आहे बिहार. 6वं राज्य आहे बिहार. तर या 6 राज्यामध्ये तुम्हाला विधानसभा तर आहेच, पण कोण आहे? विधान परिषद आहे. आणि जे केंद्रशासित प्रदेश आहे 8, यामधील फक्त तीनच केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे फक्त विधानसभा आहे. 3च. मग ते विधानसभा असणारे 3 कोणते कोणते आहे? एक आहे दिल्ली. ठीक आहे, दिल्ली. त्यानंतर दुसरं आहे पुद्दुचेरी आणि तिसरं आहे जम्मू काश्मीर. जे काय झालं माहिती तुम्हाला? केंद्रशासित प्रदेश. ह्या 3च ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते? विधानसभा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मॅप मध्ये, लक्षात ठेवा. इथे सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. आपलं भारत आहे. भारतामध्ये दिल्ली इथं काय आहे? संसद आहे, जे भारताची आहे. मग आता दिल्लीमध्येच काउंट होती, कारण की भारताची राजधानी काय? दिल्ली. असं नाही की महाराष्ट्रात ठेवू शकले असते ते. ठीक आहे, किंवा इथं बिहारमध्ये पण ठेवू शकले असते. मग दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि दिल्लीमध्ये स्वतः सुद्धा एक काय आहे म्हटलं मी? विधानसभा आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक राज्यामध्ये आपण काय करू? एक विधानसभा ड्रॉ करू. ठीक आहे, चालेल सर्वांना? हा, हे महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्राचे एक राज्यपाल राहणार. दिसत आहे सर्वांना राज्यपाल? हा. तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही घर आहे. एक कोणता आहे? विधान सभा. आणि इथं बाजूला कोणता आहे? विधान परिषद. ठीक आहे, हे विधानसभा विधान परिषद. ठीक, एक सेकंद मी चांगलं काढतो आणखी. आता तर आपण त्याला सोडणारच नाही आहे का? तर आता मी फक्त एकदाच राज्यपाल काढतो, पुन्हा राज्यपाल काढणार नाही. कोणत्याच्या सगळ्या ठिकाणी असते विधानसभा विधान परिषद. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभा विधान परिषद आहे. मग महाराष्ट्राच्या खाली इथं तेलंगणा आहे, तर तेलंगणामध्ये पण विधानसभा विधान परिषद. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा विधानसभा विधान परिषद. हे कर्नाटक विधानसभा विधान परिषद. इथं लक्षात. त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा विधान परिषद. हा, बिहार विधानसभा विधान परिषद. 1 2 3 4 5 अँड 4 अँड 2 टोटल 6 ठिकाणी काय? विधानसभा प्लस विधान. आणि बाकी सर्व ठिकाणी तर मी काय करतो? विधानसभेसाठी मी रेड पेनचा युज करतो. कोणता? विधानसभेसाठी रेड पेनचा युज करतो. म्हणजे रेड जो बॉक्स आहे हा सर्वच ठिकाणी आहे म्हटलं मी, सर्वच राज्यामध्ये. मग सर्व राज्य म्हणजे आता उरलेले जेवढे राज्य, जसे मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशमध्ये राज्यपाल आणि विधानसभा है ना. गुजरात राज्यपाल आणि विधानसभा. राजस्थान विधानसभा. बरोबर आहे. हे सगळं विधानसभा, इथे विधानसभा, इथे विधानसभा, इथे विधानसभा. हे जम्मू काश्मीर आहे. हे काय आहे? जम्मू काश्मीर विधान. लडाख मध्ये आहे का? लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, विधानसभा नाही. हा, दिल्लीमध्ये स्वतः सुद्धा काय आहे? विधानसभा. दिल्लीमध्ये स्वतः सुद्धा काय आहे? विधानसभा आहे. ठीक आहे. छत्तीसगड विधानसभा, ओडिसा विधानसभा, विधानसभा सर्व म्हणजे बाकी सर्व 28च्या 28 राज्यामध्ये काय ते विधानसभा आहे. ते कोणाला डाऊट आला का आता? नाही. पण 6 राज्यांमध्ये विधानसभेसोबत काय आहे? विधान परिषद. डन कार्यक्रम. मग आता इथं एवढं कोणाला डाऊट नाही ना, हे आपण राज्यामध्ये पाहणार आहे.
आता आपण कोणता टॉपिक पाहताय? संसद. आणि पूर्ण भारतासाठी संसद आहे. संसदेमध्ये कोण आहे? राज्यसभा, लोकसभा. राज्यसभा हे भारतासाठी. क्लॅरिटी आली सर्वांना? हा. मग आता हे जे राज्यसभा आहे मंडळी, बघा लक्षात द्या, हे जे राज्यसभा आहे ना, या राज्यसभेमध्ये आपल्या भारतातील हे जे राज्य काढले ना मी, ह्या राज्यामधल्या ज्या विधानसभा आहे ना, या विधानसभेतले लोक बसतात. विधानसभेतले लोक बसतात नाही, विधानसभेमध्ये जे लोक आहे ते लोक बाकीच्यांना निवडून देतात आणि ते लोक इथं बसतात. म्हणजे समजून घ्या काय म्हणतो मी. तर आपण काही लोकांना निवडून देतो राज्यासाठी. जसं आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन झालं, आपण निवडून दिलं, 288 लोकांना निवडून दिलं. किती लोकांना? हा, त्यांना आपण म्हणतो आमदार, MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, त्यांना आपण निवडून दिलं. हे लोक महाराष्ट्रात बसले. ठीक आहे, आता यांना नाही का आपल्या महाराष्ट्रातले काही लोक, मग आता किती हे शिकवणार आहे मी, हे राज्यसभेत टाकायचे आहे. ठीक आहे, हे राज्यसभेत टाकायचे आहे. मग महाराष्ट्रातले काही राज्यसभेत जाणार, या कर्नाटकाचे काही राज्यसभेत जाणार, या तामिळनाडूचे काही राज्यसभेत जाणार. समजलं आहे ना? मग हे राज्यसभेत जाणारे मेंबर असतात टोटल ऍज ए कॉन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, ऍज ए कॉन्स्टिट्यूशन, ऍज ए कॉन्स्टिट्यूशन 250 सदस्य असतात. किती असतात? हा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सांगितलं की इथं पूर्ण भारतातले 250 लोक बसले पाहिजे. किती बसले पाहिजे बोला? हा, पूर्ण भारतातले 250 बसायचे. मग ह्या 250 मध्ये त्यांनी काय केलं बघा, याचे 2 भाग केले. किती भाग केले? 2 भाग. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 250 पैकी काही स्टेटचे राहणार, स्टेट प्लस युटीचे राहणार, आणि आमच्याजवळ ह्या राष्ट्रपती साहेबांजवळ एक अधिकार आहे. राष्ट्रपती साहेबांजवळ काय आहे? अधिकार आहेत, जे नॉमिनेट करणार. राष्ट्रपती काय करणार? हा, नॉमिनेटेड. राष्ट्रपती नॉमिनेटेड जन लिहितो, म्हणजे नाम निश्चित करणार. आलं लक्षात? म्हणजे 250 बसवायचे आहे. कुठं बसवायचे बोला? हा, लिहू नका, लिहायला टाइम देतो. राज्यसभेमध्ये किती बसणार आहे? 250. त्यापैकी स्टेट प्लस युटीचे काही आणि राष्ट्रपती. तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती जे नॉमिनेट करतात ना, ते करतात 12. किती करतात? म्हणजे राष्ट्रपती जो अधिकार दिलाय वरच्या, की तुम्ही काय करा, 12 लोक तुमच्या मतानं कोणतेही चूज करा. मग कोणतेही नाही करत ते, हे जे 12 असतात ना, हे याची शॉर्टकट ट्रिक आहे. हे लास्ट, LASS, या लास्ट मध्ये चूज करतात. लास्ट म्हणजे काय? एल म्हणजे होते, थांबा ज्यांना माहिती त्यांनी शांत राहा. एल म्हणजे होते लिटरेचर, ए म्हणजे होते आर्ट, एस म्हणजे होते सायन्स, आणि एस म्हणजे होते सोशल सर्व्हिस, समाजसेवा. तर या 4 सेक्टर मध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे, असे 12 लोक राष्ट्रपती काय करतात? चूज करतात आणि या राज्यसभेमध्ये टाकतात. आता 12 टाकले, उरले किती रे बाबा? व्हेरी गुड. उरले किती? 238. हे 238 लोक जे आहे, हे एक तर स्टेट मधले असतात, एक तर युटी मधले असतात. परंतु हे झाली ऍज ए कॉन्स्टिट्युशनल, म्हणजे सध्या जे आपलं संविधान आहे त्यामध्ये सांगितलं किती लोक? 2. पण रियालिटीमध्ये 250 नाहीये बाबा. समजत आहे का काय झालं? तर सोबत आहे का? काही टेन्शन आलं का? एकदम सिंपल जाऊ आपण. ठीक आहे, थोडं हळू बोलतो. आपण भारताचं संसद पाहत आहे. संसद मध्ये राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. राज्यसभेमध्ये गेलो, राज्यसभेमध्ये 250 लोक बसणार आहे. किती बसणार आहे? आता कुठून येणार? पूर्ण भारतातून येणार ना. मग भारतातून येणार आहे 250 लोक. त्या 250 पैकी काही स्टेट आणि युटीचे राहणार, आणि काही राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राष्ट्रपती किती करतात? 12 लोक. 12 लोक कोणत्या याच्यातले करतात? लास्ट मधले, ज्यांना जोड लिटरेचर, आर्ट, सायन्स, सोशल सायन्स आहे. आता उरले किती? 238. हे 238 कुठून येणार? स्टेट आणि युटी मधून. हे ऍज ए कॉन्स्टिट्यूशन आहे. की कॉन्स्टिट्यूशन सांगितलं की मॅक्सिमम इथं किती लोक बसू शकतात? 250. 251 बसू शकतात का? पण 250 तुम्ही बसवा, कशीही बसवा मग तुम्ही. पण आता सध्या स्थितीला, म्हणजे ह्या राज्यसभेमध्ये ऍक्च्युअल रियालिटीमध्ये गेलो. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये गेलो आपण. ठीक आहे, ऍक्च्युअल लिहितो मी. तर ऍक्च्युअल मध्ये किती सदस्य माहिती आहे का? 245 सदस्य आहे. किती आहे? म्हणजे किती सदस्य कमी आहे रे? 5 सदस्य कमी आहे. मग तुम्ही असं जर 5 का नाही घेतले? कारण की तेवढे भेटले नाही भेटेल, पुढे वाढवता येतात, एखादं केलं तर आणखी. समजत आहे? तर 245 आता सध्या इथं ऍक्च्युअल रियालिटीमध्ये आहे. पाहिजे किती होते? 250. मग याच्यामध्ये यांनी काय केलंय? 3 भाग केले. पहिला जो भाग आहे तो स्टेटचा, स्टेट. तर याच्यामध्ये बघा स्टेट आहे, नंतर युटीचा, युटी युनियन टेरिटरी, आणि नंतर हे आपले राष्ट्रपती साहेब. तर राष्ट्रपती साहेब काय करतात? प्रेसिडेंट नॉमिनेट करतात. नॉमिनेट किती करतात? 12. अलग लक्षात. 12 हे राष्ट्रपती साहेब नॉमिनेट करतात. यांनी 12 सदस्य घेतले. आता किती उरले? 245. आता 245 मधले 12 तर चालले गेले, बरोबर आहे. मग त्यामध्ये युटी राहिला आणि काय राहिला आहे? स्टेट राहिलाय. तर यामध्ये युटीचे असतात 225. युटीचे किती असतात? 225 युटीचे, युनियन टेरिटरी आपलं युटीचे नाही, स्टेटचे
225 कुठे आहे स्टेटचे, आणि युनियन टेरिटरीचे असतात 8. ते असतात 8. लिहायचं नाहीये, लिहायला मी टाइम देतो. स्टेटचे आहे 225, युनियन टेरिटरीचे 8, राष्ट्रपतीचे आहे 12. असे टोटल किती आपल्या इथं? हा, मग हे जे स्टेट आहे, एकूण स्टेट किती आहे? हा, एकूण स्टेट आपण पाहिलं किती आहे? 28 स्टेट आहे. ह्या 28 स्टेट मधून प्रत्येक राज्य जे आहे ना, आपले काही काही प्रतिनिधी निवडून राज्यसभेमध्ये टाकतात. तर टोटल राज्यातले किती येतात म्हटलं आपण? युटीचे किती येतात? मग आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये काय आहे? विधानसभा आहे. मग हे कुठून येतात? तर हे विधानसभेमध्ये लोक जे निवडून दिले ना आपण राज्याचे, ते लोक काही लोकांना निवडतात. हे लोक मग ते अप्रत्यक्षपणे, आपण निवडलं का डायरेक्ट? म्हणजे आपण या लोकांना निवडलं विधानसभेला, ह्या कर्नाटकातल्या देशांनी ह्या विधानसभेतल्या लोकांना निवडलं, तर इथचे जे लोक आहे हे दुसऱ्यांना निवडतात. कोणा पुढे टाकासाठी? ह्या राज्यसभेत टाकासाठी. मग महाराष्ट्रामध्ये तिथे किती निवडून दिले जातात माहिती का? फक्त महाराष्ट्र सांगतो मी. तर महाराष्ट्रामध्ये ह्या राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 19 सदस्य असतात. ठीक आहे. महाराष्ट्रातले किती असतात बोला? महाराष्ट्रातले 19 सदस्य हे आपण कुठे पाठवतो? राज्यसभेत पाठवतो. समजत आहे का? प्रत्येक राज्याचे असे वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे पाठवल्या जातात. सर्वात जास्त जे आहे, मी ते लिहून आणलेलं आहे, मला फक्त उद्या. सर्वात जास्त उत्तर प्रदेशचे आहे. उत्तर प्रदेशचे आहे 31. किती आहे? मग असे प्रत्येक राज्याचे, म्हणजे ह्या प्रत्येक राज्याचे, सॉरी, या प्रत्येक राज्याचे, याला मिनिमाइज करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल. या प्रत्येक राज्याचे असे टोटल 225 केल्या जातात. त्यामध्ये हे कोणानुसार पाहिलं ते? लोकसंख्येनुसार. तर महाराष्ट्राचे 19 सदस्य, त्यानंतर ह्या उत्तर प्रदेशचे किती? 31 है ना. बाकी ठिकाणचे 18, 15, 16 असे सर्व सदस्य इथं पाडले जातात. इथं लक्षात तुमच्या काय चाललं तर, हा इथं आले बाबा, हे बसा बसा, तुमची काय आहे? वेलकम आहे. हा, मग युनियन टेरिटरी, आता मी सांगितलं 3च युनियन टेरिटरीमध्ये विधानसभा आहे. कोणती? पहिली दिल्ली, दुसरी कोणती? जम्मू काश्मीर, आणि तिसरी कोणती? पॉंडिचेरी. बरोबर आहे. मग आता इथं मी लिहितो, मग दिल्लीचे किती असतात माहिती का? 3 असतात. ठीक आहे. याच्यामध्ये 3 युटी आहे. एक आहे दिल्ली, दिल्लीचे 3, जे आणि के जम्मू काश्मीरचे 4 सदस्य असतात, आणि पॉंडिचेरीचे याचे 1 सदस्य. असे टोटल किती केले जातात? 8. कारण की विधानसभेतच लोक निवडून देऊ शकतात, बाकी युटी येणार का इथे? कारण की बाकी युनियन टेरिटरीमध्ये, केंद्रशासित प्रदेशमध्ये विधानसभा नाही. मग तुम्ही म्हणता सर बाकी ठिकाणी का नाही आहे? एकूण तर 8 युनियन टेरिटरी आहे, इथं 3च याच्यात आहे. कारण की बाकी ठिकाणची लोकसंख्या एवढी कमी आहे की तिथं विधानसभा प्रस्थापित होऊ शकत नाही. समजलं? इथली थोडीशी लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथं विधानसभा आपण दिलेली आहे. झालं. आणि राष्ट्रपती किती करतात? 12. म्हणजे आता बघा किती सिंपल आहे. जिवंत राहा, जिवंत राहा. आपण राज्यसभा पाहून आलो. राज्यसभेमध्ये ऍक्च्युअल ऍज ए कॉन्स्टिट्यूशन नुसार किती सदस्य पाहिजेत? 250 सदस्य पाहिजेत. त्यामध्ये स्टेट मधले 230 आणि 238 आणि इकडे 12 राष्ट्रपती करतात. पण ऍक्च्युअल मध्ये 250 नाही, ऍक्च्युअल मध्ये 200 किती आहे? 45 आहे. राष्ट्रपती 12 नॉमिनेट करूनच राहिले. बरोबर आहे. आता राहिले स्टेट आणि युटी. त्यामध्ये युटीचे 8च आहे आणि स्टेटचे किती आहे? 225 आहे. समजलं? आणि त्याच्यामध्ये दिल्लीचे 3, जम्मू काश्मीर 4 आणि पुदुचेरीचे 1. आणि महाराष्ट्रामधून 19 निवडून जातात, उत्तर प्रदेशमध्ये 31, आणि प्रत्येक राज्यातून असे करून टोटल किती केले जातात? 200. पण हे निवडणारे कोण आहे? आपण ज्यांना निवडून दिलं विधानसभेमधून ते निवडतात कोणाला? राज्यसभेमध्ये. डायरेक्ट निवडलं का आपण यांना? मग यांना म्हणतात अप्रत्यक्षपणे. ठीक आहे, अप्रत्यक्षपणे. समजलं? प्रत्यक्ष निवडलं का? नाही. समजत आहे ना तुम्हाला सर्वांना? हे क्लिअर झालं का सांगा? राज्यसभा. आता आपण लोकसभेकडे जाऊ. आता कोणाकडे जायचं आपल्याला? लोकसभेकडे. जास्त कठीण नाहीये. त्यांचा पहिला दिवस आहे, त्यांना थोडं वाटू शकते की काय आकडेवारी चालली बाबा, हे काय गोंधळ चालला. तर ज्यांना समजणार नाही, हे पुन्हा रिपीट होणार आहे. हा क्लास 2nd नंबरचा चालू आहे आपला पॉलिटी. काल पहिलं लेक्चर घेतलं, आज 2nd लेक्चर घेतलं. आज फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगत आहे. हे पुन्हा संसद टॉपिक मध्ये मी रिपीट करणार आहे. ओके. आता आपण कुठे येणार आहे? लोकसभा. आता हे लोकसभा आहे. आता हे जे लोकसभा आहे, लक्षात घ्या, या लोकसभेमध्ये सुद्धा ऍज ए कॉन्स्टिट्यूशन किती असतात? ठीक आहे. लोकसभेमध्ये ऍज ए कॉन्स्टिट्यूशन. तर लोकसभेमध्ये पहिले बघा, 1 मिनिट बोर्डकडे लक्ष देऊन बोलणार नाही. 552 होते. किती होते रे बाबा? परंतु हे जो 552चा आकडा आहे ना, हा आता 2019 पासून बंद झाला. आता हे 552 झाले आहे 550. किती झाले? मग तुम्ही म्हणता सर 2 गेले किती कुठे? तर हे जे पहिले 2 होते, हे 2 अँग्लो इंडियन होते. कोणते होते? अँग्लो इंडियन सदस्य होते. आणि अँग्लो इंडियन सदस्य हे डायरेक्ट नॉमिनेट केले जात होते, राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती काय करत होते त्यांना? हा, नॉमिनेटेड म्हणजे डायरेक्टली घेत होते. परंतु आपण एक घटना दुरुस्ती केली. जे घटना दुरुस्ती आहे 104 नंबरची,
2019 मध्ये, आणि त्यानुसार हे 2 सदस्यांचं आता आपण सदस्यत्व काय केलं, सदस्यत्व रद्द केलं. काय केलं, रद्द केलं. म्हणून 552 वरून सदस्य संख्या किती झाली, आपल्यासाठी सोपी झाली ना. तिकडे राज्यसभेमध्ये 250, इकडे 550. ठीक आहे, नाही तर 552 होती. आता हे 550 लोक इथं राहतात. इथपर्यंत समजलं का सर्वांना सांगा. मग आता ह्या 550 मध्ये डिव्हिजन केलं आहे पुन्हा 2 याच्यात. आता इथं राष्ट्रपतीचा अधिकारच नाही आहे. राष्ट्रपती नॉमिनेट करते कोणाला, नाही. म्हणजे इथं फक्त 2च खेळ राहते. कोण कोण राहिले, एक राहिलं स्टेट आणि एक राहिलं युटी. युटी म्हणजे युनियन टेरिटरी. आलं का लक्षात, स्टेट आणि युटी. मग ऍक्च्युअल मध्ये 550 पैकी स्टेट मध्ये असतात 530 निवडले जातात तिथले, आणि इथे निवडले जातात 20. 530 आणि 20 टोटल किती झाले, 550. समजून आलं का. म्हणजे लोकसभेमध्ये टोटल सदस्य संख्या ऍज ए कॉन्स्टिट्यूशन 550 झालेली आहे. त्यामधले राज्याचे किती, 530, आणि केंद्रशासित प्रदेशाचे किती, 20. पण रियालिटी मध्ये असं नाहीये. ठीक आहे, एवढे 550 सदस्य भरले आहे का रियालिटी मध्ये, नाही भरलेले आहे. तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही खूप पागल करून आले आम्हाला. आता थोडंसं पेशन्स ठेवा, होऊन जाईल, समजून जाईल. कारण की होते पहिला दुसरा दिवस आहे आपला. आता आपण जाऊ रियालिटी मध्ये, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे बघा. आता तर ऍक्च्युअल मध्ये 550 सदस्यच नाहीये. ऍक्च्युअल मध्ये 543. किती आहे, 543 ऍक्च्युअल मध्ये. मग तुम्ही सर बाकीचे का नाही भरले, नाही भरले. पुढे लोकसंख्या वाढली तर भरा लागेल ना आपल्याला. तशीच तर वाढून खूप राहिली, बरोबर आहे. तर पुढे वाढले तर भरू, नाही वाढले तर ठीक आहे, कमीच करायला पाहिजे. तर 543 सदस्य. आता 543 मध्ये होणार काय बघा, याच्यामध्ये भाग पडतात. किती भाग पडणार, त्याच्यामध्ये 2 भाग पडणार. ठीक आहे, एक पडणार स्टेटचे, राज्यांचे, आणि एक पडणार युटींचे. येतं का लक्षात. राज्य, आता एकूण राज्य किती आहे सांगा सर्वांनी, आता 28 राज्य. एकूण युटी किती आहे, 8 युटी आहे, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, इथं मी पहिले समजून सांगतो तुम्हाला. इथं आपण इनडायरेक्टली निवडून दिलं होतं. आता हा जो मॅप आहे पहिले सांगून देतो. तर स्टेट पैकी पहिले कम्प्लीट करून घेऊ, एवढा कम्प्लीट करून. तर इथे जे आहे ना, युनियन टेरिटरीचे सध्या आहे 19. किती आहे, 19 सध्या इथे आहे. आणि राज्याचे किती असेल मग, 524. किती आहे, 524. 19 आणि 524 किती झाले, 540. आता हे जे 524 आणि हे 19 आहे, हे कसे निवडले जातात बघा. हे कसे निवडले जातात, मी याला मिनिमाइज करतोय. ठीक आहे, याला काय करतो, मिनिमाइज, म्हणजे समजेल तुम्हाला डायरेक्टली. एक सेकंड बघा. आता हा भारत आहे. आपण भारतामध्ये लोकसभेसाठी काय करतो माहिती आहे का, विभाग पाडतो. काय पाडतो, विभाग. तर महाराष्ट्रामधून इथे ह्या स्टेटमध्ये महाराष्ट्रामधून एकूण 48 लोक. किती, हा महाराष्ट्रामधून किती येते बाबा, 48 लोक पाठवतो. तसंच इथून पाठवतो कर्नाटकमधून काही, उत्तर प्रदेशमधून माहिती आहे का तुम्हाला किती, हा उत्तर प्रदेशमधून 80. सर्वात जास्त उत्तर प्रदेशमधून पाठवले जाते. इथून 80 पाठवतो. इथून किती पाठवतो, महाराष्ट्र 48. असं पूर्ण भारतातून ह्या लोकसभेमध्ये डायरेक्टली इलेक्शन होते. समजलं, त्याला आपण म्हणतो खासदार, मेंबर ऑफ पार्लमेंट. जसं आपल्या अमरावतीमधून कोण आहे मेंबर ऑफ पार्लमेंट, बळवंत वानखडे. ठीक आहे, नवनीत कौर राणाला हरवलं ना, हा बळवंत वानखडे आहे. हे डायरेक्ट कुठे आहे, संसदेमध्ये आहे. समजलं, प्रत्येक राजधानी बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला खासदार पण पाहायला भेटते, आमदार पण पाहायला भेटते ना. खासदार म्हणजे होते एमपी, मेंबर ऑफ पार्लमेंट, आणि आमदार म्हणजे होते एमएलए, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर जो आमदार असतो ना, त्याला एवढं महत्व नसते, खासदाराला जास्त महत्व असते. आणि खासदार कुठे जाते, डायरेक्ट दिल्लीमध्ये. तर आपल्या महाराष्ट्रातून किती खासदार बनतात मग, 48. मेंबर ऑफ पार्लमेंट 48. हे पूर्ण भारतातून किती बनतात टोटल, 500. त्यामध्ये राज्यातून किती बनतात, 24. महाराष्ट्रातून किती बनतात, 48. आणि हे युटी आहे ना, तर प्रत्येक युटी मध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक युटी मध्ये लोकसभेतून एक खासदार जातोच. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जाते दिल्लीमधून. तर दिल्लीमधून जातात 7. दिल्लीमधून किती जातात, 7 जातात. जम्मू काश्मीर मधून जातात 5. किती जातात, 5. जम्मू काश्मीर नंतर हा दादरा नगर हवेली आणि दीव दमण, दादरा नगर हवेली आणि दीव दमण, कारण की एकत्र झालाय. तर इथून किती जातात, 2. आणि उरलेला बाकी जेवढे आहे, जसं लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप इथून 1, अंदमान निकोबार इथून 1, त्यानंतर लडाख 1, त्यानंतर पुद्दुचेरीतून चेरी 1, आणि चंदीगड मधून 1. म्हणजे उरलेल्या सर्व याच्यातून 1. दिल्लीमधून 6, जम्मू काश्मीरमधून 5, दादरा नगर हवेली आणि दीव दमण मधून 2. ठीक आहे, तर असे 19 इथून पाठवले जातात. म्हणजे प्रत्येक
प्रत्येक युटी मधून एक एक तर आहेच. होतं का तसं राज्यसभेमध्ये? नाही, राज्यसभेमध्ये नव्हतं. म्हणजे टोटल 543 सदस्य भरले जातात. मग यांना निवडून कोण देते? आपण देतो डायरेक्टली. यांना कोण निवडून देते? अरे आपण स्वतः देतो ना. मग आपण स्वतः देतो म्हणजे डायरेक्टली देतो, म्हणून याला डायरेक्ट म्हणतात, प्रत्यक्ष म्हणतात. समजत आहे? जे बळवंत वानखडे होते त्यांना कोण आपण वोटिंग केलं ना. होऊ शकते त्यांच्या ऑपोजिशन पार्टीला तुम्ही केलं असेल, पण निवडणूक झाली ना त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे आपण डायरेक्ट इलेक्शन दिलं. पण राज्यसभेमध्ये डायरेक्ट दिलं का? राज्यसभेमध्ये इनडायरेक्ट होते. राज्यसभेमध्ये कसं होते? इनडायरेक्ट होते. तर आता एकदा आपण काय करू, रिकॅप घेऊ स्लो मोशन मध्ये. जे झोपत आहे त्यांच्यासाठी जागे व्हा. ठीक आहे, जागे व्हा. सगळं व्यवस्थित सांगतो मी पुन्हा एकदा. पाणी वगैरे प्या. आणि रिकॅपला सर्वजण शेवटपर्यंत राहा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे का. आणि हे पुन्हा सर्व रिपीट होणार आहे. आजचा सेकंड डेज आहे आपला, पण येणाऱ्या लेक्चरसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे सर्व, म्हणून समजून सांगत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नसतो, विभाग पडतात. ठीक आहे, प्रत्येक विभाग पडतात लोकसंख्येनुसार. आता त्याचं म्हणणं आहे की सर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात 36च पाहिजे होते, 48 कसे झाले? तर विभाग ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे तिथं विभाग लहान होईल. तो सेम लोकसंख्या राहिली पाहिजे. तर 48 मध्ये पूर्ण भारतामध्ये सारखी लोकसंख्या मिळाली पाहिजे, म्हणून प्रत्येक विभागाची लोकसंख्येनुसार आपण विभागणी केली आहे. तर महाराष्ट्राला 48 भेटतात, तेच उत्तर प्रदेशला 80 भेटतात. तेच तुम्ही लहान क्षेत्रामध्ये गेले तर काय तिथं कमी कमी भेटेल. समजून आलं तुम्हाला? सारखी लोकसंख्येनुसार डिवाइड केला ते विभाग. असं काही नाही की पूर्ण जिल्ह्यालाच भेटते. तो जिल्हा पण तुटला असतो. ओके, झालं इथपर्यंत? क्लिअर झालं? आता बघा, हे तुम्हाला पुढे समजेल. आजचा सेकंडच क्लास आहे आपला, तर हळूहळू समजेल. आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहे, एकूण 8 युटी आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असतेच. विधानसभा विधानसभा विधानसभा, बरोबर आहे. पण असे 6 राज्य आहे जिथं विधानसभेसोबत काय आहे? विधान परिषद. विधानसभा विधान परिषद महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, असे 6 राज्य आहेत. ठीक आहे, बाकी ठिकाणी सर्व विधानसभा आहे. आता काय होते, तर संसद पाहिलं. संसद मध्ये सरला किती नंबरला बसली आहे? 79 नंबरला बसलेली आहे. 79, 80, 81. संसद 79 कलम मध्ये आहे, 80 मध्ये राज्यसभा आहे, 81 मध्ये लोकसभा आहे. आपण राज्यसभेवर. तर राज्यसभेमध्ये ऍज ए कॉन्स्टिट्यूशन किती सदस्य सांगितले होते? 250. त्यामधले स्टेट प्लस युटी म्हणून 238 आणि 12 लोक कोण नॉमिनेट करणार? राष्ट्रपती साहेब नॉमिनेट करणार. हे 12 लोक राष्ट्रपती लास्ट लिटरेचर, आर्ट, सायन्स अँड सोशल सायन्स यामधून निवडणार डायरेक्टली. जसं हेमा मालिनी है ना, त्यानंतर कोण निवडलं होतं? सुधा मूर्ती आहे. आणखी जे जे आहे बरेच जण इथून डायरेक्ट निवडले जातात, त्यांना इलेक्शन अप्रत्यक्षपणे निवडण्याची गरज नाही. हे झालं 250 पैकी 238 आणि 12. ऍक्च्युअल मध्ये किती आहे म्हटलं मी? 245. त्यामध्ये स्टेटचे किती आहे? 225. युटीचे किती आहे? 8. राष्ट्रपती करतात 12. ठीक आहे, महाराष्ट्रातले 19 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 31, असे पूर्ण भारतातले 225 केल्या जातात, हे अप्रत्यक्षपणे. ठीक आहे, आता आपण कशावर आलो? लोकसभेवर आलो. लोकसभेमध्ये ऍज ए कॉन्स्टिट्यूशन पहिले होते 552, परंतु 104 नंबरची घटनादुरुस्ती झाली 2019 मध्ये, आणि 2 अँग्लो इंडियन सदस्यत्व काय झालं? रद्द झालं. त्यामुळे आता किती लोक आहेत? 550. त्या 550 मध्ये स्टेटमध्ये 530 आणि युटी मध्ये 20. ठीक आहे, 530 आणि 20. आता ऍक्च्युअल मध्ये जर गेलो तर किती आहे? 543 आहे. मग 543 मधले 524 येते स्टेटचे आणि युटीचे येते 19. मग ह्या 524 मध्ये महाराष्ट्रातून किती जातात? 48. उत्तर प्रदेश मधून जातात, मी 2च घेतले, 2च लक्षात ठेवा. बाकी राज्याचे करायचे आहे का तुम्हाला पाठ? नाही. 2 का बरं? महाराष्ट्र माहितच असलं पाहिजे, आणि सर्वात जास्त कुठले आहे? उत्तर प्रदेशचे आहे, म्हणून ते घेतलं. ठीक आहे, आणि जी युटी आहे 19, यामध्ये दिल्लीचे 7, जम्मू काश्मीरचे 5, दादरा नगर हवेलीचे 2, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, लडाख, पुदुचेरी आणि चंदीगड याचे प्रत्येकी 1-1. ओके, ते एकदम सिंपल आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. हे पुन्हा रिपीट होणार आहे, लक्षात घ्या. मला माहिती आहे हे डोक्याच्या वरती गेलं असेल बऱ्याच जणांच्या. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. हे मी आज घेणार पण नव्हतो, पण मला हे पुढे काम आहे याचं. तुम्ही म्हटलं असतं सर मग हे संसद काय आहे, हे विधानसभा काय आहे, लोकसभा काय आहे, मला डोकं खराब झालं असतं. ठीक आहे, संसद मध्ये समजलं सर्वांना? राज्यसभा बस एवढंच लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे? विधानसभा विधान परिषद. बाकी सर्व इकडे काय असते? विधान परिषद विधानसभा असतेच. एवढं तर लक्षात राहील ना आजच्या तारखेमध्ये. बस हे आकडेवारी नाही राहिली लक्षात तरी चालते मला, कारण की हे आकडेवारी आपण पुन्हा रिपीट घेणार आहे संसद टॉपिक मध्ये. मग कारण की मी याच्यानंतरचा उद्या टॉपिक शिकवणार आहे तुम्हाला घटना दुरुस्ती. ठीक आहे, काय शिकवणार आहे? घटना. आता घटना दुरुस्ती का शिकवणार आहे? कारण की जेव्हा मी पॉलिटी चालू करेल तर पहिलेच घटना दुरुस्ती होऊन जाते. मग तुम्ही म्हणता घटना दुरुस्ती कुठून आली? तर त्यासाठी मला काय शिकवायचं होतं तुम्हाला? संसद टॉपिक. कारण की घटना दुरुस्ती करताना घरामध्ये जर आपल्याला सुधारणा करायची तर आपल्या घरातले मोठे काका वगैरे पाहिजे ना, तर आपण सगळे जण आणले इथं आता. ठीक आहे,
समजत आहे का? सर्व मंडळी आणली. आता हे कशी दुरुस्ती करते हे आपल्याला घटनादुरुस्ती टॉपिक मध्ये शिकायचं आहे. आणि जेव्हा आपण पॉलिटी स्टार्ट करतो सुरुवातच होऊन जाते या सरनामापासूनच सुरुवात होते की सरनामामध्ये 3 शब्द टाकले. कोणती घटनादुरुस्ती? 42वी घटनादुरुस्ती. तुम्ही म्हणता आलं कुठून 42वी घटनादुरुस्ती सांगा आता. समजून आलं? म्हणून मी पहिलेच तुम्हाला ढाचा तुमचा बेस असा तयार करून देऊन राहिलो की तुम्ही मग मला पुढे प्रश्न नाही विचारायचे. विचारणारच नाही. तुम्ही म्हणणार हा घटनादुरुस्ती शिकवली सरांनी अशी आली. मग तुम्ही सर 45 नंबर कुठून आला? बरोबर आहे ना? 1976 कुठून आलं? तर ते मी सगळं सर्व उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार. पहिले तुम्ही हे लक्षात ठेवा. समजलं? हे सर्वांना कळलं का सांगा मला बाबा पहिले. पहिले सांगा ऑनलाईन समजलं का? सर्वांना समजलं का सांगा. तर तुम्ही काय करा आता हे स्ट्रक्चर बिलकुल असं कॉपी पेस्ट ड्रॉ करा जसं मी काढलंय ना इथे. हे असं कॉपी पेस्ट करा. कोणाला काही प्रश्न असेल ना कुठलेही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये विचारा. कारण की सध्या तुमचे सिले प्रश्न सिली म्हणजे मूर्खासारखे प्रश्न येणार मला ती उद्या ते काही प्रॉब्लेम नाही. साक्षी ती खासदार वगैरे वर जाऊ नको सध्या तू. ठीक आहे. एक पॉईंट फक्त मी क्लिअर करून देतो खासदार आणि आमदाराचा. ठीक आहे. इथे खासदार आणि आमदारचा बरेच जणांना ते समजत नाही. कोणी कशालाही काही म्हणते. तर खासदार काय असतो बघा. खासदार एक मिनिट. खासदार आणि आमदार. खासदारला म्हणतो आपण MP मेंबर ऑफ पार्लमेंट. आमदारला म्हणतो आपण MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. जे खासदार असतात लक्षात ठेवा यांना जास्त लोक मत देतात. ठीक आहे. आणि हे जास्त लोकसंख्येतून निवडून येतात. जास्त लोकसंख्या. ठीक आहे. लोकसंख्येला लवकर तो लोकसंख्येत निवडून येतात आणि हे जातात संसदेत. कुठे जातात? संसदेत. संसदेत कुठे जातात? मग लोकसभेमध्ये. कुठे जातात? कोणत्या घरात जातात? हे लोकसभेमध्ये जातात. भारतात संसद कुठे? दिल्लीमध्ये जातात. आमदार जे असतात MLA जे असतात हे कमी लोकांमधून निवडून येतात. कमी लोकसंख्या असते जे राज्याचीच राहते फक्त. कशाची राहते लोकसंख्या? ही राज्याची. ठीक आहे. संसद जे आहे हे संसदमध्ये जाताना विधिमंडळ म्हणतात. का म्हणतात? विधिमंडळात जातात. विधिमंडळ म्हणजे राज्याचं. जसं संसद हे भारताचं तसं राज्याचं विधिमंडळ म्हणतात. आणि हे राज्य विधिमंडळामध्ये कुठे जातात? विधानसभामध्ये जातात. ठीक आहे. विधानसभा. आता बऱ्याच जणांचं असं तर विधान परिषदमध्ये कोण जाते ते नंतर बघू. ठीक आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा हे आमदार आणि खासदार. एवढं थोडंसं असू द्या दिलेलं. आणि आता हे ऍक्च्युअल मधलं काढून ठेवा. दिसते का रे पूर्ण? लहान लहान होतंय का? दिसू शकते काही नाही प्रॉब्लेम. वेरी गुड. हे सर्व रिपीट होईल का? टेंशन लेने का नहीं, सब हो जाएगा. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला माहित असलं पाहिजे की संसद वेगळा आहे, विधानसभा वेगळा आहे, विधान परिषद वेगळा आहे. नाही समजत तर कमीत कमी एवढं लक्षात ठेवा. ते आकडेवारी सोडून द्या तुम्ही. मी करतो तुमची आकडेवारी चांगली. खतरनाक समजलं सर. व्हेरी गुड. त्यांनी थोडंफार रीड केलं आहे, थोडं माहिती आहे त्यांना तर समजलं. बाकीच्यांनी फक्त राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद एवढं लक्षात ठेवायचं. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. इथे बघा आपल्याला माहिती पडत नाही आपले 40 मिनिटं 38-40 मिनिटं कसे होतात. तर माहित पडलं का तुम्हाला 40 मिनिटाचं सेशन कसं झालं? इथं आपलं 40 मिनिटाचं सेशन झालं. इथं काही ट्रिक्स सांगितल्या. ह्या सर्व ट्रिक्स पुन्हा येणार आहे. सरला म्हणजे काय होते. ठीक आहे. आता इथं ऍक्च्युअली मी विधानसभेचं सांगितलं नाही. 169 नंबरची कलम असते. ठीक आहे. 181 नंबरची 169 नंबरची 171 विधान परिषद गठीत होते. विधानसभा विधान परिषद कशी बरखास्त केली जाते किंवा बनवली जाते ते 169 मध्ये आहे. त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या पुढे येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ. 168, 169, 171 ह्या कलमा खूप महत्वाच्या ज्या की तुमच्या विधानसभा विधान परिषदच्या रिलेटेड आहे. ओके. तर त्या आपण घेऊ पुढे. 168 खूप काही. आता तर सुरुवातच झाली. सेकंडच क्लास आहे आपला. सेकंड क्लास. निवांत राहा तुम्ही. एकदम जोरदार समजलं सर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अरे नकुल डिस्ट्रिक्ट वाईज नसते ते. मी फक्त अंदाज सांगितला. डिस्ट्रिक्ट वाईज ते लोकसंख्येनुसार असतात. महाराष्ट्रामध्ये किती लोक नेतात? इकडे 48 नेतात ना. ते 48 मग ते लोकसंख्येनुसार नेतात. समजलं का? प्रत्येक डिस्ट्रिक्ट नुसार असतात का? अमरावती मी फक्त एक्झाम्पल दिलं डिस्ट्रिक्ट लक्षात ठेवण्यासाठी. तर 48 इथून असतात. डिस्ट्रिक्ट नुसार नसतात. त्याचं मग ते लोकसंख्येनुसार काढतात तो विभाग. ठीक आहे. समजत आहे का? समजा आता एखाद्या ठिकाणची जास्त असेल तर 2 तालुके 3 तालुके घेऊन करतात ते.
जसं आता मुंबईची लोकसंख्या खूप आहे, तर मुंबईमध्ये काय कराल मग ते 3-4 विभाग पाडणार तिथले. आलं का लक्षात? तसं असते ते. हे पुढे घेऊ ना, आता तुम्हाला नाही कळणार ते मी काय म्हणताय. तुम्ही निवांत राहा. मतदारसंघ, हो, विभाग विभाग प्रत्येक मतदारसंघानुसार ते डिसाईड करतात लोकसंख्येनुसार. ते इलेक्शन कमिशनचं काम आहे ते, की कोणत्या लोकसंख्येनुसार किती द्यायचे आपल्याला. धक्का लावला का तिथे? धक्का नका लावू तिथे, नाही ना, बंद पडलं होतं. ठीक आहे, बाकी आपण निवांत घेऊ. तुम्ही फक्त स्ट्रक्चर बनवा. काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, आणखी असे चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. तर इथे आपण बघा, मला माहिती आजचा डोस जास्त झालेला आहे, तर आता इथं आपण थांबू. ठीक आहे, आता 12 पण वाजले, माहित नाही पडत 40-45 मिनिटं कसे झाले तर. ओके, इथं थांबू आपण. उद्याला आपण याच्या समोरचा पार्ट घेऊ, हळूहळू समजेल, मग आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे जाऊ. झूम करा. ठीक आहे, झूम झूम. त्याचा मी फोटो पाठवून देतो तुम्हाला, की आपल्या ग्रुपला फोटो काढून देऊ, पूर्ण काढून तुम्ही झूम करून पाहून घ्या. ठीक आहे, चला, टाटा, बाय बाय, टेक केअर. 12:10 आपण बॅच चालू करणार आहे आपली मॅच. आणि जे ऍड व्हायचे आहे, ज्यांनी बॅच लावलेली नाही आहे, 1 मिनिट, त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. मला कॉल करा. नवीन बॅच सुरू झालेली आहे. तुमचे मित्र, परिवार, मैत्रीण, फ्रेंड सर्कल असेल त्यांना पण सांगा, जेणेकरून आपलं लवकरात लवकर हा झाला. चलो, टाटा, बाय बाय.